नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 14 मार्च 2026. मित्रांनो, जून 2026 मध्ये कशा पद्धतीने आपल्या देशात मान्सून असेल, मान्सूनचं आगमन कसं होईल, या संदर्भातला प्राथमिक अंदाज आपण आज वर्तवत आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये निश्चित जोडा. मित्रांनो, हे जे मॉडेल आहे ECMWF याचं मॉडेल आहे. हे या मॉडेलने मित्रांनो समुद्राचं तापमान दर्शवणारं हे मॉडेल आहे. या मॉडेलचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हा अल निनो येत आहे, तो या पेरू देशाजवळ, हा दक्षिण अमेरिकेचा भाग आहे. या भागात अल निनो जेव्हा उद्भवतो तेव्हा या भागात चांगला पाऊस पडतो. त्यानंतर मित्रांनो, ज्या कालखंडात अल निनो उद्भवतो त्याच कालखंडात आपल्या हिंदी महासागरामध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की आयोडी हा घटक, इंडियन ओशन डायपोल, हा पॉझिटिव्ह होत आहे. म्हणजे एकाच वेळी दोन घटना होत आहेत. प्रशांत महासागरामध्ये अल निनो परिस्थिती उद्भवत आहे, तर दुसरीकडे हिंदी महासागरामध्ये आयोडी घटक पॉझिटिव्ह होत आहे. मित्रांनो, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हा जो कालखंड आहे, हा नेमका भारतातील मोसमी सिस्टीमचा, मोसमी प्रणालीचा महत्वाचा कालखंड आहे. आणि अशा कालखंडात दोन्ही गोष्टी या घडत आहेत. त्यामुळे भारतामध्ये मान्सून कसा असेल हे आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, जर आपण ऐतिहासिक दृष्ट्या जर काही गोष्टी समजून घेतल्या त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, अल निनोला काउंटर करण्यासाठी, अल निनोला शह देण्यासाठी काही प्रमाणात आयोडी घटक कारणीभूत ठरू शकतो. अंशतः, पूर्णतः नाही. लक्षात मी काय सांगतोय, अंशतः तो अल निनोचा प्रभाव कमी करू शकतो आणि भारतात चांगला पाऊस पडण्याला मदत होऊ शकते. पण हा पाऊस कुठं पडेल? घाटाला समांतर पडेल. कारण आयोडीला सर्वात मोठा अडथळा जर कशाचा असेल तर मित्रांनो, पश्चिम घाट, महाराष्ट्राच्या पूर्व भागात पाऊस न येण्यासाठी जे घटक कारणीभूत आहेत, एक हा पश्चिम घाट जो आहे, ज्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो, या ठिकाणाहून निघालेले बाष्प सह्याद्री पर्वताला ताडतात आणि या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध पर्जन्य पाडतात. आणि जेव्हा सह्याद्री पर्वत क्रॉस करतात तेव्हा ह्या ढगांची उंची जास्त असते आणि पर्जन्य छायेवरून हे ढग खाली वाहतात आणि पुन्हा एकदा पूर्व विदर्भात जाऊन पडतात. म्हणून आयोडीच्या कालखंडात मित्रांनो, साधारणतः किनारपट्टीवरील जी राज्य आहेत यामध्ये केरळ आहे, त्यानंतर मित्रांनो पुढं कर्नाटक आहे, गोवा आहे, महाराष्ट्राचं कोकण किनारपट्टी आहे, गुजरातची किनारपट्टी आहे. या किनारपट्टी भागामध्ये आयोडीच्या कालखंडात चांगला पाऊस पडू शकतो, नाही पडतोच. पण तितकासा पाऊस महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात होत नाही, हे तेवढंच महत्वाचं आहे. तर मित्रांनो, एकाच वेळेस अल निनो आणि आयोडी हे जे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात उद्भवत आहेत, या घटनांच्या काही ऐतिहासिक वर्ष आपल्या हाती लागलेले आहेत. मित्रांनो, तीव्र अल निनो असताना कधी कधी आहे त्याचं विश्लेषण मी थोडक्यात सांगतो. 1972 ला तीव्र अल निनो होता, पॉझिटिव्ह आयोडी होता, तरी भारतात दुष्काळ पडला. 1982 ला तीव्र अल निनो होता, पॉझिटिव्ह आयोडी होता, तरी सुद्धा भारतात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. 1997 ला मित्रांनो सुपर अल निनो, तीव्र अल निनो होता, पॉझिटिव्ह आयोडी होता आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस या कालखंडात मात्र झालेला आहे. त्यानंतर 2015 मध्ये मित्रांनो सुपर अल निनो होता, म्हणजे तीव्र अल निनो आणि पॉझिटिव्ह आयोडी. या कालखंडात सुद्धा कमी पावसाचा सामना भारताला करावा लागलेला आहे. 2023 मध्ये मित्रांनो तीव्र अल निनो होता आणि आयोडी सुद्धा पॉझिटिव्ह होता. या कालखंडात 95% सामान्य पाऊस झालेला दिसून येतो. तर साधारणतः जर आपण पाहिलं, 1972, 1982 आणि 2015 या 3 वर्षामध्ये मित्रांनो सुपर अल निनो
असताना आणि आयोडी पॉझिटिव्ह असताना भारतासारख्या भूखंडावर ज्या ठिकाणी पर्जन्यमानात प्रचंड विषमता असते, अशा भारतीय भूभागावर कमी पावसाचा सामना करावा लागला. म्हणजेच दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागला. येणाऱ्या काळात 2026 हे वर्ष आयोडी या अल निनोला कसा काउंटर करेल, कसा प्रतिकार देईल, हे आपल्याला सातत्याने पाहावे लागेल. आयोडी जरी पॉझिटिव्हकडे झुकत असला, त्यानंतर तो निगेटिव्हकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे. ते फार दिवस तो फार काही पॉझिटिव्ह राहणार नाही. हे म्हणून सातत्याने या संदर्भातले व्हिडिओ आपल्याला पाहावे लागतील. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, कसा पाऊस राहील एक जनरल पर्जन्याचं वितरण सांगणारा हा नकाशा आहे. एकूण जगामध्ये अल निनोचा इफेक्ट कसा असेल, त्याचा परिणाम कसा असेल, या ठिकाणी तुम्हाला ब्ल्यू कलर दिसत आहे मित्रांनो. हा अमेरिका खंड आहे. या भागात अल निनोच्या कालखंडात चांगला पाऊस पडतो हे सर्वश्रुत आहे. नवे नवे ते जगाला सर्वांनाच हवामानाची आवड असणाऱ्यांना माहीत आहे. मित्रांनो, हा जो भाग आहे हा भारताचा भाग आहे. हा आफ्रिका खंड आहे. आणि मित्रांनो, हा जो आपल्याला लाल कलर दिसत आहे, हा कमी पावसाचा सामना भारतीय उपखंडाला करावा लागू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात सुद्धा कमी पाऊस असणार आहे. मित्रांनो, इंडोनेशिया असेल, जावा, सुमात्रा ही छोटे छोटे जी देश आहेत, या देशात सुद्धा पाऊस कमी असेल. भारताच्या दख्खन भागात सुद्धा पावसाचं प्रमाण आपल्याला कमी दिसेल. हे एकूण कमी पर्जन्यमान, अगदी पाऊसच पडणार नाही असं नाही, कमी पर्जन्यमानाचा सामना आपल्याला करावा लागेल. मग चांगला पाऊस कुठं असेल तर मित्रांनो, आशियाची जी पूर्व आशियातली जी राष्ट्र आहेत, यामध्ये जपान वगैरे या राष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयोडी घटक पॉझिटिव्ह असताना, अल निनो कंडिशन सक्रिय असताना सुद्धा. म्हणजेच मित्रांनो, एकूण आपण जर सर्व विचार करता अंदाज पाहिला तर 2026 वर्ष हे अल निनोच्या सावटखाली आहे. निश्चितच आपल्याला जुलै, ऑगस्ट, जून, जुलै आणि ऑगस्ट या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला कमी पावसाचा सामना करावा लागेल. दीर्घ खंड पडतील एवढा अंदाज लक्षात घ्या आणि आपल्या शेती पिकाचं नियोजन करा. म्हणून मी सातत्याने पाठीमागे सुद्धा सांगितलेलं आहे, पैसा आणि पाण्याची बचत करा, जपून वापरा. त्याचबरोबर आपल्या जनावरांसाठी चारा पाण्याची सुद्धा सोय करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.